श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये रत्ना प्रभाकर रत्ना जे आमचे सबस्क्रायबर आहेत त्या ताईंना मी मनापासून धन्यवाद म्हणते की त्यांनी मला सपोर्ट केला, चॅनलला सबस्क्राइब केला, एक कमेंट केला, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक मनापासून खूप खूप धन्यवाद। जे कोणी छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना सपोर्ट करत करा, कारण कर भला तो हो भला। या व्हिडिओमध्ये आता 6 तारखेला म्हणजे 6 जुलैला आपलं देवशयनी एकादशी येत आहे। तर नेमकं देवशयनी एकादशीचं काय महत्त्व आहे? एकादशी जे आहे हे व्रत भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। म्हणजे एकादशी व्रत हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, आई लक्ष्मींना समर्पित आहे। तर एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो। एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे। एकादशीचा व्रत जर तुम्ही याआधी एकादशीचा व्रत नाही केलेला आहे तर देवशयनी एकादशी, ज्याला आषाढी एकादशी, प्रबोधिनी एकादशी असं वेगळ्या नावानं ज्याला संबोधलं जातं, तर अशा देवशयनी एकादशी पासून आपण पुढचे एकादशीचा व्रत प्रारंभ करू शकतो। म्हणजे जे त्यांची इच्छा आहे की आपण एकादशीचा व्रत करणार आहोत किंवा करायचं आहे, तर त्यांनी देवशयनी एकादशी पासून व्रत करायला आरंभ करायला हवा। हा एकादशी, देवशयनी एकादशीची कथा काय आहे, एकादशीचं महात्म्य काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। सतयुगामध्ये युधिष्ठिर जे आहे ते भगवान कृष्णांना विचारत असतात की एकादशी व्रत का करायला हवं, याचं काय महत्त्व आहे। तर भगवान कृष्ण सांगत असतात की सतयुगामध्ये एक मांधाता नावाचा एक राजा होता। तो राजा शूल, पराक्रमी आणि खूप दयाळू होता। म्हणजे तो देवधर्म करायचा, खूप दयाळूता होता। आपली जे राजा प्रजा आहे त्यांचं खूप चांगल्या प्रकारे तो रक्षण करायचं, त्यांच्यावरती तो लक्ष द्यायचं। आपल्या प्रजा सुखी आहे की नाही, आपली प्रजा सुखी आहे की नाही, हा तो सतत विचार करायचा असायचा। किंवा आपली प्रजेला आपण चांगल्या कशा प्रकारे अजून ठेवू शकतो, सुख संपत्ती धनधान्याने कसं आपली प्रजा परिपूर्ण असायला हवी, याचा ते नेहमी विचार करत होते। आणि वर्षानंतर त्यांचा जे प्रजा आहे ते खूप दुखी झाली, कारण त्यांच्या राज्यामध्ये पाऊसच पडत नव्हता। तर ते खूप चिंतित व्हायचे। त्यांनी सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण त्याचा काहीही फळ त्यांना परिणाम दिसून येत नव्हता। पाऊस न पडल्याने पूर्ण जे राज्य आहे ते पूर्ण अकाळ पडला होता तिकडे। म्हणजे पाणी नव्हतं पिण्यासाठी, किंवा शेतामध्ये पेरणी नव्हते, धान्य वगैरे नव्हते। त्यामुळे सगळे लोक खूप चिंतित होते। सगळं काही म्हणजे खूप त्राही, जेवायला वगैरे नव्हतं, त्यामुळे सगळेजण खूप चिंतित राहायचं। आणि जर माणसाला जर टेन्शन असलं, चिंतामध्ये असलं, तर ते भक्ती कसं करणार आहे देवांची। तर राजाने सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण त्याला काही फरक जाणवलं नाही। शेवटी ते त्रासून विचार करून त्यानंतर त्यांना एक ऋषी मिळत असतात, त्यांचं नाव असतं अंगिरा ऋषी। अंगिरा ऋषी कोण आहेत? तर अंगिरा ऋषी जे ब्रह्मदेव आहेत त्यांचे पुत्र आहेत। तर अंगिरा ऋषी त्यांना मिळत असतात आणि त्यांच्याकडे जातात आणि ते विनंती करतात की हे ऋषी, मी आपल्या आयुष्यामध्ये कोणताही दुर्व्यवहार केलेला नाही आहे, मी नेहमी आपल्या प्रजाची काळजी करत असतो, त्यांचा हितचिंतक आहे आम्ही, आणि निर्धन आहे त्यांना मी धन देत असतो, त्यांची सगळ्यांची काळजी घेत असतो, मी कोणताही चुकीचं आचरण केलेलं नाही आहे। मग मला एवढे कष्ट का, माझ्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट का, की ज्यामुळे माझी जी प्रजा आहे ते दुखी आहे, त्यांना जेवायला मिळत नाही आहे, खूप माझ्या राज्यामध्ये सतत त्रास आहे, सगळीकडे त्राही झालेली आहे, माझी प्रजा खूप दुखी आहे, का माझ्या आयुष्यामध्ये एवढे संकट येत आहे। तर अंगिरा ऋषी त्यांना म्हणतात की हे मांधाता राजा, यामध्ये तुमचं काही चूक नाही आहे, पण हे जे सतयुग आहे हा सतयुग असा आहे की याचा जर तुम्ही छोटाही पाप केलं ना तर खूप मोठं भयंकर परिणाम त्याचा तुम्हाला भोगावा लागत असतं। आणि या सतयुगामध्ये ब्राह्मण शिवाय कोणत्याही इतर व्यक्तींना, इतर जातीच्या व्यक्तींना देवधर्म, यज्ञ, तप, हवन करायची परवानगी नाही। आणि तरी सुद्धा तुमच्या राज्यामध्ये एक शूद्र व्यक्ती आहे, जो शूद्र जातीचा एक व्यक्ती आहे, तो माणूस जो आहे, तो व्यक्ती जो आहे तो तप करत आहे, तो तपस्या करत आहे, त्यामुळे तुमच्या राज्यामध्ये हा त्रास उद्भवला आहे। म्हणजे एक शूद्र जातीचा जो व्यक्ती आहे त्याने देवधर्म किंवा यज्ञ, तप, हवन सुरू केलं, त्यामुळे राजाचा जो प्रजा आहे त्यांना दुःख सहन करावा लागत आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये गेले
3-1 वर्ष झाले की त्यांना पाऊसच पडत नाही आहे। त्यामुळे तर अंगिरा ऋषी त्यांना सांगतात की हे जे शूद्र व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही मारून टाका, त्याची बली द्या। जेव्हा तो व्यक्ती इकडून निघून जाईल, मरून जाईल, त्याचे प्राण जातील, तेव्हाच तुमचं जो राज्य आहे ते परत जसं आधी होतं तशा प्रकारे होणार आहे। म्हणजे तुमच्या राज्यामध्ये सगळीकडे प्रसन्नता असणार आहे, पाऊस पडणार आहे, धन धान्यांनी परिपूर्ण असणार आहे। आता राजा दयाळू होते, म्हणजे असं ते चुकीचा व्यवहार करणारे नव्हते। राजा खूप दयाळू होते, ते खूप देवधर्म करायचे। त्यामुळे एक चांगला जो दयाळू व्यक्ती आहे, जो देवधर्म करत असतो, तर त्यांना असे पाप करायला नको वाटतं। तर राजाच्या मनात म्हणजे अजिबात पटलं नाही। ते म्हणे एक गरीब माणूस ज्याची काही चूक नाही आहे, त्यासाठी ते इन्कार करून देतात। म्हणजे ते म्हणतात की हा मला अजिबात स्वीकार नाही की एक जो तपश्चर्या करत आहे त्याचा काही चूक नाही आहे आणि त्याला मी बळी द्यावी किंवा त्याचा प्राण घ्यावं हे मला अजिबात पटत नाही ऋषी महाराज। तर तुम्ही मला दुसरा काहीतरी उपाय सांगा जेणेकरून की माझ्या राज्यामध्ये सगळं काही ते परत यावे। तर जे अंगिरा ऋषी आहे त्यांनी सांगितलं की जे देवशयनी एकादशी आहे किंवा जी आषाढी एकादशी आहे त्याचा तुम्ही व्रत करा। त्या व्रत केल्याने तुमचे जे काही मनोकामना आहे ते सर्व पूर्ण होतात। भगवान विष्णूची त्या दिवशी आराधना करा, याने काय होणार आहे की तुमच्या मनातील जे काही मनोकामना आहे ते सर्व पूर्ण होणार आहेत। तर असं त्यांनी अंगिरा ऋषींनी मांधाता जे राजा आहे त्यांना या प्रकारे देवशयनी एकादशी जे आहे त्यांचा महात्म्य सांगितलं, पटवून दिलं आणि त्यानंतर जे मांधाता राजा आहे ते परत आपल्या राज्यामध्ये परततात आणि त्यांनी देवशयनी एकादशीचा व्रत जसं अंगिरा ऋषींनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं केलं आणि परत त्यांच्या राज्यामध्ये सुख संपन्न सगळं काही आलं। पाऊस खूप मोठ्यानं पडू लागलं, सगळीकडे धान्य पेरू लागले आणि त्यानंतर परिपूर्ण एक संपन्न पूर्ण त्या राजाची प्रजा झाली आहे। तर राजाच्या प्रजासारखं आपलं आयुष्य ही संपन्न पूर्ण व्हावं। आपल्यानंतर हा एकादशी जे व्रत आहे सर्व व्रतांचा राजा आहे। त्यामुळे जर कोणीही उपवास करायची इच्छा आहे ज्यांना एकादशीचा, महिन्यातून 2 एकादशीचे व्रत येत असतात, तर त्यांनी देवशयनी एकादशी पासून व्रत करण्यास सुरुवात करावी ही नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ। आणि या दिवशी नेमकी कोणती पूजा करायची आहे, कशी करायची आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। श्री स्वामी समर्थ। रत्ना प्रभास शिंदे त्यांना मनापासून मनपूर्वक धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी कमेंट केला, त्यांनी सबस्क्राईब केला आणि एक इंटरॅक्शन दाखवलं। काहीतरी असं झालं की ह्यांना पोच पावती मिळायला पाहिजे म्हणून काहीच का असणार पण कमेंट करत चला, जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना सपोर्ट करत चला। आणि श्री स्वामी समर्थ।